बाळ तसं हेल्दी आहे. ग्रोथ पॅरामीटर्स योग्य आहेत, फक्त आई अंडरवेट आहे. पण म्हणजे त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत ना? नाही नाही, नीट काळजी घेतली, खाणं पिणं योग्य ठेवलं तर बाळाची ग्रोथ सुद्धा व्यवस्थित होईल. सो डोंट वरी. चिंगी, काय ग, ठीक आहेस ना तू? हो वहिनी. मग काय झालंय बाळा, एवढा घाम काय येतोय? नाही, काहीच नाही. तू डोक्यावर पडलीस का ग? दूध कसं काय सांडू शकतेस? मी मुद्दाम नाही सांडलाय ते. ती येऊन धडकली आहे मला. ते दूध चिंगीच्या पोटात जाणं इम्पॉर्टंट होतं, ते पण आजच. आता काय करायचं? आता काय, बसा बोंबलात. असं नाही होऊ शकत. आपल्याला जे काही करायचंय ते समर दादा परत यायच्या आत करावं लागणार आहे. तो जर परत आला ना, माझी वाट लागेल मग. आणि तुला तर माहिती, तू किती पटापट डिसिजन घेतो आणि लगेच ऍक्शन पण घेतो त्यावर. समर आला ना की संपलं सगळं. मग तो तुझी मान धरेल आणि लग्नाला उभा करेल त्या मोलकर्णी बरोबर. ए मॉम, असं नको ना बोलू. हा, सोल्युशन सांग ना, सोल्युशन सांग. सोल्युशन सांग. मी सोल्युशन आणलं होतं की नाही? हा, पण तुम्ही दोन दगड आहात ना, तुम्हाला साधं दिलेलं काम जमत नाही. माती खायची आधी आणि मग यायचं मम्मा करून रडत माझ्याकडे. सॉरी ना मम्मा. आय एम रिअली सॉरी. आम्ही नाही आहोत तुझ्यासारखे हुशार, स्मार्ट नाही आहोत आम्ही. आता काय? आता काय? आता तुम्ही चिंगीवर बारीक लक्ष ठेवा. ती कुठे जाते येते बघत राहा. बस एवढंच. थांबा, बघत बसा, लक्ष ठेवा. मग तुम्ही दोघी पण बघा समर दादा माझं कसं चिंगीशी लग्न लावून देतो ते. मम्मा, आयशू हे उचलून ते उचलून. आय 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 आय. दमले दमले दमले. आय आय. दमले ग बाई. अख्ख्या आठवड्याचे कपडे धुवून काढले. आई, आधी हाताने कपडे धुवायचे, तरी पण काय वाटायचं नाही. आता मशीन मध्ये कपडे धुवून झाले तरी दिव्य वाटतं बाई. वय झालं मंदाकिनी सरपोतदार, वय झालं ग बाई. नाईस नाईस. नाहीच काय नाहीस? तुझं वय झालं की तुला कळेल. बेटी नाहीच म्हणते. कोणी सांगावं? तुमच्या वेळेला तर बाबा ते काय रोबोच काम करतील, सगळी कामं रोबो करतील. ए सुष्मिता, ए ऐकते का? आमचं नाक नाही ना कापणार सासरी जाऊन? त्या तुझ्या वहिनीसारखं नाही ना वागणार? वागलीस ना फटके दिन फटके तिकडे सासरी येऊनच. बघ तू. हा, कूल कूल. देवा, काय रे देवा, किती स्वप्न बघितली होती रे. नातवंडांना खेळवीन, अंगाई गाऊन त्यांना झोपवीन. माझ्या घरामध्ये माझी कोणी किंमत नाही केली ना तरी चालणार आहे, पण माझी नातवंड मात्र आजी 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 करून सगळी माझ्या आजूबाजूला असते. किती मस्त. कसलं काय आमच्या सुनबाई दीड शहाण्या, हे काय करूच देणार नाहीयेत. आल्यापासून ना माझ्या स्वप्नांची नुसती वैरीच झाली आहे. वैरी वैरी. काय बोलणार, जाऊ दे. हा, अक्कलच नसल्यासारखी वागते नुसती. जरा काही बोलायला जा पटकन फिसकारते अंगावर. आय वॉन्ट टू लिसन टू यू, जस्ट आय एम डन विथ इट. राग येतो मला असं ना, असा अपमान करत असते माझा. वहिनी, मगाशी पाहिली ना माझ्या बाळाची हृदयाची धडधड? आपण हिची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. स्वानंदी, काकू, तुम्ही काय करता इकडे आणि तुम्हाला कसं कळलं आम्ही इथे आहोत? काय ना स्वानंदी, या एरियातलं हे बेस्ट क्लिनिक आहे. मला वाटलंच होतं तू हिला घेऊन इथेच येणार, म्हणून आले. हो, पण म्हणजे का आलायत? का म्हणजे? अगं काळजी वाटली मला चिंगीची. शेवटी नातं आहे ना. चालेल ना मी थांबले तर?
थँक्स थँक्स स्वानंदी. डॉक्टर, आता काय वाटतं, काय केलं पाहिजे हो आपण? डॉक्टर, चिंगीची हेल्थ नीट राहणं ही आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी आहे. हा, येस आय अंडरस्टँड. पण मी सांगते तुम्हाला हिची काळजी कशी घ्यायची ते. काही औषधंही लिहून देते आणि सप्लिमेंटसुद्धा सुरू करावे लागतील. कशाला? हो, तिचं वय बघता तिला थोडे सप्लिमेंटची गरज आहे. तिचीही तब्येत ठीक राहील आणि बाळाची ग्रोथही नीट होईल. एक्सक्यूज मी डॉक्टर, पण तिचं लग्न झालेलं नाहीये आणि तुम्ही बघताच आहे तिचं वयही लहान आहे. त्यामुळे बाळाला वाढवून काय करणार ती? त्यापेक्षा मोकळी झाली तर बरं होईल ना डॉक्टर. म्हणजे आपण बाळाला, आय मीन टू से, यू गॉट इट, बाळाला अबॉर्ट केलं तर. तुम्ही काय बोलताय? माझ्या बाळाला मारायची? माझ्या बाळाला मारायचं बोलताय तुम्ही? वहिनी, आपण आता बाळाचे हार्टबीट ऐकले ना, किती गोड आहे माझं बाळ. मारणार आहेत त्याला. जे तुला हवंय ना तेच होणार आहे. ओके. म्हणजे इतकं काय चुकीचं बोलले मी? डॉक्टर, तुम्हीच सांगा, कशी वाढवणार ही बाळाला? ती सुद्धा अजून बाळच आहे हो. आणि पुढे होतील ना, आयुष्य पडलंय. जे आईच्या मनात आहे तेच होणार आहे. तुझ्या इच्छेविरुद्ध कोणालाही काही करू देणार नाहीये मी. स्वानंदी, अगं थोडा प्रॅक्टिकली नको का विचार करायला? चिंगी कसं काय बाळाचा सांभाळ करेल? पैसे कसे कमवेल? खायला काय घालेल बाळाला आणि स्वतःला सुद्धा? काकू, ह्याचं उत्तर एक माणूस देऊ शकतो आणि ते कोण हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही असं मला वाटतं. काही नाही होणार आहे. शांत. सगळं नीट आहे. ओय, तुझं लक्ष आहे का माझ्या बोलण्याकडे? हो आहे ना. बोल तू बोल. देवाकडे जरा प्रार्थना कर. म्हणा आमच्या बहिणीला चांगली बुद्धी दे, सद्बुद्धी दे. कसलं काय, जाऊ दे. ऐक, किती वाजले ग? हे चल, नाही एक काम करते, रद्दी काढायची आहे. रद्दीवाला आता येणार आहे. काम करती, वरती रद्दी आहे ती काढ. ऐक, माझा हात दुखतोय, मला स्टुलावर पण नाही चढता येणार आहे आता. जा जा, ती रद्दी काढून दे पटकन. चल. हो. अरे मग उठ ना, बावळट कुठली नुसती बसून आहे. मूर्ख कुठली. सुष्मिता,